तो काय खराब रोड सांगत होते. मांडवाचा जो मेन रोड आहे तो खूप जबरदस्त लागून गेलेला आहे, खराब रोड. उतार जो आहे खूप तीव्र उतार आहे आणि गाडी खूप जबरदस्त चालवावी लागते सांभाळून, त्याच्यामुळे पडण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, हा चढाव म्हणतो, उतार काही संपे ना. खूप जबरदस्त रोड पुन्हा एकदा उतार लागलेला आहे. तो बघतो, तुम्हाला दाखवतो मी. अजून खतरनाक रस्ता आहे पुढे, जबरदस्त उतार आहे. तर स्वागत आहे मित्रांनो मोलवळी ब्लॉग्समध्ये. आपण पार्ट 1 मध्ये बघितलं धडगाव ते भगदरी फाटापर्यंत, आणि आता पुढे जाणार आहोत आपण भगदरी फाट्यावरून पुढे. चला, खतरनाक रोड आहे, कच्चा रोड आहे, जबरदस्त घाट आणि खतरनाक प्रवास. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रांनो. पुढे रस्ता कसा आहे तो तुम्हाला दाखवतो मी. निघालोय आता इकडून, दुकानवाल्या दादांना माहिती विचारली आणि आता आपण पुढे निघालोय. भगदरीवरून कंजाला म्हणून गाव सांगितलंय आणि कंजालावरून असं मांडवी. चला मग आता बघू. रस्ता खूप खतरनाक आहे म्हणे, तुम्ही बघा पुढे व्हिडिओमध्ये रस्ता. भगदरीच्या अगोदरच थोडा रस्ता लागला आणि तुम्हाला पुढे थोडं जंगल दिसत असेल, आणि जंगल हिरवागार आहे मित्रांनो, एकदम खूप अद्भुत आहे. सातपुड्याचं म्हणजे निसर्ग म्हणजे खूप अद्भुत आहे. इथलं रस्ता खराब आहे, थोडं इथे सांभाळून यावं लागतं कोणाला जर यायचं असेल तर. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा, मगच या. ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटेल कसं यायचं धडगावरून मांडवाकडे जायचं. पुढे आलो अजून, आणि थंडगार हवा लागत मित्रांनो. ऊन पडत आहे पण मस्तपैकी थंड हवा लागत इकडे. आणि इथले झाडं, सागाचेच झाडं आहे पूर्ण आजूबाजूला, आणि इतकं जबरदस्त वाटत. इथलं जंगल खूप राखीव, म्हणजे राखून ठेवलेलं आहे चांगलं इथलच्या लोकांनी. खूप मस्त इथे राखून ठेवलेलं आहे. काय मला वाटतं इथे जास्त झाड किंवा जंगल तोड वगैरे होत नाही वाटतं. मित्रांनो बघू शकतात, पूर्ण जंगल आहे आणि डोंगराच्या खाली ही शेती केलेली आहे, आणि एकदम हिरवीगार अशी शेती दिसत आहे तुम्हाला. बघू शकतात तुम्ही. बघा मित्रांनो, दोन्ही साईडला सागाचे झाडं, सावली, आणि तिथून हा रस्ता. आणि ह्या रस्त्यावर गाडीवर जात असताना काय वाटतं मित्रांनो, एकदम थंडगार मस्तपैकी मजा येऊन गेली. थोडं पुढे आलो आपण, मोलगीच्या तिकडून खाली उतरलो आणि भगदरी गावात आल्यानंतर आपल्याला पुढे 2 फाटे लागतात. एक वरती कुठे जातो, डोंगरफळी. तर डोंगरफळी या गावाला इकडे एक लेफ्ट साईडला जातो, आणि सरळ जो जातो राईट साईडला तो मांडवा या रोडला जातो. चला मग जाऊ. फरशी लागेल इथे का खाली सरळच आहे का इथून? सरळच आहे. हा, फरशी लागेल. फरशीचा हा, अजून इकडे ह्या डोंगराच्या मागे का? हा हा, थोडं ऍडजस्ट करून जावं लागेल तुम्हाला. हा रस्ता तर आता खराब आहे. तिकडे सांगत होते फाट्यावर ही रस्ता खराब आहे. थोडा चांगला आहे. हा ते डोंगरच्या खाली गेले ना, हा हा तिकडे खराब आहे थोडा. हा हा. काय नाव तुमचं? सुनील वडवे. सुनील वडवे. चला चालेल. हा, तर थोडंसं पुढे आलो. डोंगरीपाडाचा फाटा आणि भगदरी मधून पोहोचल्यानंतर, आणि हा जो रस्ता आहे सरळ इथून पुढे अजून पुढून फाटा आहे म्हणे, तिथे मांडवा जातो. आणि ह्या साईडला जो आहे हा रस्ता आपल्याला माहिती नाही, पण इथून नाही जायचं, सरळच जायचं. चला. तर भगदरीमध्येच आपण महूफळ ह्या एरियामध्ये लागलेलो आहे आपण. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला माहिती नाही, इथले लोक जर कोणी व्हिडिओ बघत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा का मी रस्ता जो दाखवलेला आहे तो नक्की योग्य आहे का ते. जर कोणाला जर चुकीची माहिती भेटली असेल तर ते नको व्हायला, म्हणून कमेंटमध्ये नक्की तुम्ही कमेंट करा इथल्या प्रॉपर लोकांनी. इथून परत फाटे लागलेले, खूप कन्फ्युजन आहे, परत कोणाला तरी विचारावं लागेल. यांना विचारून घेऊ का इकडे. पुढे फरशी पुलावरून आल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडचा जो फाटा लागतो तो मांडवा म्हणून त्या गावाला जातो. इकडे बोर्ड पण दिलेला आहे, मला बोर्ड दाखवतो मी इथे. तर पुढे आल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला वाहीफडी, कोलदोरा, वलवाई, कंजाला, मांडवा आणि मुखडी म्हणून आपल्याला लेफ्ट साईडला जातो. आणि राईट साईडला जर जायचं असेल तर ओलपाडा, मुल्लापाडान, गव्हाणी चापडान, काय गावं आहे मित्रांनो तुम्हाला दिसतच आहे. तर आपण थोडं पुढे आले. आता आपण इथून असे जाणार आहे मांडवा या गावाला. चला मग जाऊ, व्हिडिओमध्ये बनवून राहा. इथे भगदरी ह्या गावात आम्हाला खूप अद्भुत असा पक्षी दिसलेला आहे. इथे ताडीचं झाड आहे,
ताडाचं झाड, त्याच्यावर तो बसलेला आहे. ह्या पक्ष्याचं नाव तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, मला काय माहिती नाही कोणता पक्षी काय आहे तो. आपण आता जो काय खराब रोड सांगत होते, मांडवाचा जो मेन रोड आहे तो खूप जबरदस्त लागून गेलेला आहे, खराब रोड. मित्रांनो बघू शकता तुम्ही, जबरदस्त खराब रोड आहे हा. आता चढाव वगैरे पण आहे, पुढे बघू कसं काय आहे. अजून ह्याच्यावरून जास्त खराब रोड आहे असं सांगत आहे. अजून थोडं पुढे आलो आणि इथे लेफ्ट साईडला एक फाटा लागतो आणि एक सरळ जातो. तर आपल्याला लेफ्ट साईडला न जाता आपल्याला सरळ जायचं आहे तिकडे मांडवाला. तर आता इकडे स्थानिक लोकांना विचारलं आणि तर बोलले ते तिकडून पुढून जो डोंगर दिसत आहे त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे आणि खालच्या रस्त्यानेच जायचं आहे. इथे देखील फाटा आहे, पण आपल्याला इथून पूर्ण सरळच जायचं आहे. मागे जो फाटा दाखवलेला आहे तिथून तुम्हाला जवळपास सरळच यायचं आहे. जो मेन रोड आहे सरळ त्यालाच धरून पुढे चालत राहायचं. कन्फ्यूज होऊ नका, दुसऱ्या कोणत्या फाट्याला न जाता सरळ रोड पकडून यायचं. मित्रांनो खूप जबरदस्त मजा येणार आहे. रोड तर पूर्ण आता कच्चा म्हणजे अर्धा पक्का असा रोड लागलेला आहे, तुम्ही बघत असाल. आणि त्या डोंगराच्या पलीकडे जायची खूप घाई लागलेली आहे. एक्साइटमेंट बी तेवढी आहे, मजा येणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा, एकदम जबरदस्त सीन राहणार आहे तिकडे गेल्यानंतर. हां, आता इथून पुढे घाट लागलेला आहे आणि इथलं तुम्ही जंगल बघू शकता. पूर्ण दाट जंगल आहे, अजूनही हिरवळपणा आहे इथे. जंगलाला म्हणजे पूर्ण असं सुकून गेलेलं नाही. इथे जवळपास पूर्ण झाडं हे हिरवेगारच दिसत आहेत आणि इथले पक्षी आणि जबरदस्त खूप सारे पक्ष्यांचा आवाज आजूबाजूला. मस्त वातावरण आहे इथे. आता बघू, 2 मिनटं रेस्ट घेतला आणि थोडंसं शूट केला इथल्या जंगलाचा आणि निघालो आहे आता पुन्हा मांडवाला. चला मग जाऊ आता. घाटात पोहोचून गेलेलो आहे मित्रांनो. पुढच्या मेन डोंगराच्या खाली आहे आम्ही आणि जबरदस्त रोड, खूप खतरनाक रोड आहे हा, पण मजा येऊ राहिली रोडला. ॲडव्हेंचर आहे आमचा जबरदस्त आजचा, खूप मजा येऊ राहिली. गाडी अक्षरशः उचकू राहिली. इथे पॉवरफुल गाडी पाहिजे मित्रांनो. माझी गाडी तर गेली आता, ही दुसरी आणली गाडी पण जबरदस्त खूप स्ट्रगल करावा लागतो. इथे रोड पण खराब आहे, जबरदस्त चढाव आहे मित्रांनो. इथे लागून गेलेलो आहे घाटामध्ये आणि रस्ता पूर्ण खराब आहे हा. खूप काळजीपूर्वक जावं लागतं इथे ड्रायव्हिंग आणि रस्त्याचं पूर्ण खडी निघून गेल्यामुळे रिस्क आहे पडण्याचं. जबरदस्त पूर्ण गाडी पॉवर मोडमध्ये टाकून दिलेली इकडे चढाव असल्यामुळे, कारण पूर्ण फर्स्ट गिअरमध्येच गाडी चढवावं लागत आहे जेमतेम आणि खूप खतरनाक रोड. मजा येऊ राहिली गाडी चालवताना बी. काय लावून दिलं, जंगल जाळलं गेलं होतं का काय वाटतं. इथे कचरा साफ करण्यात आलेला आहे, जबरदस्त. तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रांनो, खतरनाक रोड आहे हा. बापरे, इथे अजून एक फाटा लागून गेला. काय खालून जायचं असेल वाटतं. चला, हां नाही खालून जायचं असेल, आपण जाऊ. तर आम्ही त्या डोंगरच्या आता पार चाललेलो आहे. तर डोंगर होता तोपर्यंत चढाव होता आणि आता उतार लागलेला आहे मित्रांनो. खूप जबरदस्त. जेवढा चढाव होता तेवढा उतार देखील आहे. एवढा नाही, 1 किलोमीटर ते 1 ते 1.5 किलोमीटरचा हा चढाव आहे. आता उतार बघू किती आहे काय आहे, पण उतारही तेवढाच तीव्र आणि रस्ता खराब असल्यामुळे खूप गाडी सांभाळून चालवावं लागते, कारण गाडी स्लिप होण्याचे चान्सेस खूप आहे इथे. जबरदस्त रस्ता आहे मित्रांनो, बघू शकतात तुम्ही. खूप घाटामधला रस्ता आहे हा. गाडी कोणी येत असेल तर गाडी सांभाळून चालवा आणि गाडी चालवत असताना हेल्मेटचा वापर करा मित्रांनो. इथे पडले तर कमीत कमी डोक्याला तरी दुखापत होणार नाही. खूप जबरदस्त रस्ता आहे. गाडी सांभाळून चालवा. कोणी येत असेल व्हिडिओ बघून तर गाडी सांभाळून चालवा, एवढंच माझं आव्हान. जबरदस्त उतार, पूर्ण उभा उतार आहे. डोंगरावरून डायरेक्ट सरळ खाली उतरते असं वाटत आहे. जबरदस्त उतार आहे हा, बघू शकतात तुम्ही. खतरनाक चढाव बी तेवढा डेंजर राहणार आहे जाताना. आता तिकडून येताना तर नव्हता चढाव, पण इकडून जाताना जबरदस्त चढाव आहे. पूर्ण कच्चा रस्ता आहे मित्रांनो आणि इथे जंगल, खूप दाट जंगल आहे आजूबाजूला. पूर्ण बघू शकतात तुम्ही, पूर्ण दाट जंगल आहे आणि चढाव इथून जाताना खूप खतरनाक राहणार आहे. टेन्शन येऊन गेलेलं आहे मला तर खतरनाक, पण उतारता मजा येऊ राहिली, असं काय नाही.
जबरदस्त रस्ता मित्रांनो. मला जॉयलला उतरून द्यावं लागले गाडीवरून. आणि कारण चढाव म्हणतो उतार जो आहे खूप तीव्र उतार आहे आणि गाडी खूप जबरदस्त चालवावी लागते सांभाळून. त्याच्यामुळे पडण्याची शक्यता आहे. आणि व्हिडिओ काढण्यासाठी मी हेल्मेट काढलेलं आहे मित्रांनो. तुम्ही हेल्मेटचा वापर करा. तुम्ही रस्ता बघितला मित्रांनो, खूप डेंजर रस्ता आहे. आणि आता इथून पुढे जाऊ. खूप एक्साइटमेंट आहे काय जॉयल. खूप आणि ॲडव्हेंचर रस्ता आहे एकदम जबरदस्त रस्ता. कारण मजा तर रस्ता एकदम ऑफ रोडिंग आहे आणि उतारही जबरदस्त तीव्र आहे. जेवढा चढाव होता तेवढा उतारही आहे. आणि आता पुढे जाऊ. मांडवा गाव आता जवळच असेल. पण मित्रांनो पार्ट 2 बघायला विसरू नका. ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केलं आणि व्हिडिओ बघत असतील लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. व्हिडिओ खूप भारी राहणार आहे आणि मजा येणार आहे. चला मग जाऊ आता मांडवा. आता पुढचा रस्ता काय आहे काय नाही आम्ही पण पहिल्या वेळेसच चाललो आहे. आमची पण खूप एक्साइटमेंट आहे कारण फर्स्ट टाइम जात असताना ती मजाच वेगळी असते बघण्याची. चला तुम्ही पण आमच्यासोबत चला, तुम्हालाही दाखवतो. मित्रांनो खूप अमेझिंग पुढे पूल लागला आणि जबरदस्त उतार अजून तीव्र होत चाललेला आहे मित्रांनो. असं वाटत आहे का खाईमध्ये उतरत आहे काय. इथे चढाव तो खूपच कमी होता पण उतार जबरदस्त आहे. पण येताना चढाव खतरनाक राहणार आहे असं वाटत आहे. खूप जबरदस्त जंगल आणि कुठे येऊन गेले असं वाटत आहे आपण. जबरदस्त सातपुड्याच्या निसर्गामध्ये जबरदस्त मजा मित्रांनो. सातपुडा तुम्ही बघू शकता. हा सातपुडा रेंज जबरदस्त. मला तरी वाटतं हे अक्कलकोट तालुक्यात येत असेल ना. अक्कलकोट तालुका असेल हा अक्कलकोट तालुका. समोरचे जे उंच डोंगर आहेत समोरचे जे उंच डोंगर आहेत तुम्ही बघू शकता. कॅमेरामध्ये तर एवढं हे नाही दिसणार ते पण जबरदस्त उंच डोंगर आहे मित्रांनो. आणि पुढचा रस्ता तर खतरनाकच वाटत आहे अजून मला. खूप जबरदस्त रस्ता आहे हा. मजा येणार आहे. तुम्ही बघा तुम्ही समोर जो रस्ता आहे अजून खतरनाक. ह्या डोंगरामधून पुढे जायचं अजून जबरदस्त. थोडंसं पुढे आलो आणि अशी खूप जबरदस्त सरप्राईज गोष्ट दिसली आम्हाला. तुम्हाला दाखवतो मी. चला. खतरनाक सरप्राईज गोष्ट भेटली आम्हाला की जबरदस्त निसर्गाची देणगी बघा तुम्ही मित्रांनो. निसर्गाची देणगी बघा. काय जॉयल विचार करू शकतो का तू ह्या एवढा पूर्ण उजाड जंगलामध्ये हे जबरदस्त नॅचरल सोर्स पाणी मिळालेलं आहे आपल्याला. बिलकुल नाही. पूर्ण जबरदस्त मित्रांनो तुम्ही बघू शकतात. हे पाणी बघा पूर्ण इथून निघत आहे पाणी आणि पूर्ण हे नॅचरल आहे. असं कुठून काय हे नाही. पूर्ण हे डोंगरामधून आणि जबरदस्त असं पाणी येतं आहे. तुम्ही बघू शकता हे पाणी बघा मित्रांनो. हा तो कुवा आहे जबरदस्त. इथून हे असं पाणी येतं बघा तुम्ही. जबरदस्त हे पाणी येतं पूर्ण हे. आणि पूर्ण इथे हे डोंगर आहे. काय तुम्ही विचारही करू शकणार नाही का इथे हे पाणी मिळेल. तर मित्रांनो किती ह्या सातपुड्यामध्ये निसर्गाची देणगी बघा तुम्ही. किती अद्भुत कार्य आहे ह्या निसर्गाचे. जबरदस्त आपल्याला हे पाण्याचा कुवा मिळालेला आहे मित्रांनो. आणि हा झरा बघा तुम्ही मित्रांनो. पूर्ण असं पाणी नॅचरली येते आणि इथे पूर्ण म्हणजे इथलच्या प्रवासी लोकांना खूप ह्याचा फायदा होत असेल मित्रांनो. खूप छान असं पाणी आहे. हे पाणी मला तरी वाटतं पिण्यायोग्य देखील असेल कारण पूर्ण ओरिजिनल पाणी आहे हे. काय असं कुठून घाण पाणी येत नाही. पूर्ण शुद्ध पाणी वाटत आहे मला. इथून ही पावसाळ्यामध्ये मला वाटतं पावसाळ्यामध्ये इथून हा धबधबा राहत असेल. खतरनाक वॉटरफॉल असेल पावसाळ्यामध्ये. नक्की इथे यायला पाहिजे आपण. चला आता पुढे जाऊ टाईम न वेस्ट करता कारण टाईम खूप होऊन गेलेला आहे. चला आता डायरेक्ट मांडवा जाऊ आपण. हे झाड बघा मित्रांनो किती खतरनाक. पूर्ण मुळं बाहेर आहे तरीही थोड्याशा मुळांनी ह्या डोंगराला पकडून कसं ते झाड उभं आहे का. पूर्ण म्हणजे असं उभं झाड नाही ते पूर्ण हवेमध्ये झाड लटकलेलं आहे. जबरदस्त खूप मस्त वाटलं इथे बघून. थोडं पुढे आलो आणि डांबरी रस्ता लागलेत. नाही बऱ्यापेक्षा तरी चांगलाच आहे कारण तो तीव्र उतार आणि ते तीव्र उतारावरची ती खडी निघालेली खूप रिस्क आणि जबरदस्त होती. आता थोडं पुढे आलो. आता डांबरी रस्ता आहे. आता आपण डायरेक्ट जाणार आहोत. तर थोडंच राहिलेलं आहे मांडवा. खाली उतरलो आणि हा पूल लागला आणि ओसाड पडलेली नदी आणि इथलं जबरदस्त हे जंगल आणि इथला जो व्ह्यू आहे खूप जबरदस्त. मजा येऊन गेली मित्रांनो. मला वाटलं आता पुढे जाऊन डांबरी रस्ता लागला तर आता येऊन जाईल पण हा रोड पुन्हा खराब लागलेला आहे आणि हा उतार काय संपेना. खूप जबरदस्त रोड खतरनाक वाटत आहे तिथं.
मित्रांनो हा चढाव म्हणतो उतार काही संपे ना. खूप जबरदस्त रोड पुन्हा एकदा लागलेला आहे. मला वाटलं डांबरी रस्ता लागल्यामुळे आता चांगला रस्ता लागेल असं, पण पुन्हा खूप जबरदस्त उतार लागलेला आहे. चला पुढे बघतो, तुम्हाला दाखवतो मी. अजून खतरनाक रस्ता आहे पुढे, जबरदस्त उतार आहे. फायनली मित्रांनो आपण मांडवा गावात पोहोचलेलो आहे आणि ही जिल्हा परिषद शाळा आहे आणि पुढे जो आहे ती मांडवाची PSC दवाखाना आहे मित्रांनो, सरकारी दवाखाना. तर आपण पुढचा पार्टसाठी आपण आता शूट करणार आहोत. चला तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. मांडवाच्या दुसऱ्या पार्टमध्ये नक्की व्हिडिओ बघायला विसरू नका मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला मग, धन्यवाद.